मुंबईनंतर थेट जाऊया छत्रपती संभाजीनगरमध्ये। इथे जागा वाटपावरून शिंदे सेनेत झालेला राडा आणि त्यानंतर आता युतीवरती अनिश्चिततेचं संकट सुद्धा आलेलं आहे। आमदार संजय शिरसाटांकडून रात्री एकनाथ शिंदेंना याबाबतची सगळी माहिती मिळाली आणि सकाळी 10 वाजता पत्रकार परिषद घेऊन ते आपली भूमिका जाहीर करतील। त्यामुळे संभाजीनगरमध्ये शिवसेना भाजपची युती होणार आहे की नाही हे सकाळी 10 वाजता स्पष्ट होणार आहे। एकंदरीतच केवळ आजचा शेवटचा दिवस आहे। 3 पर्यंत आणि 5 पर्यंत आपण उमेदवारी अर्ज दाखल करू शकणार आहात, पण तरी सुद्धा अजूनही युती काही ठरली नाहीये छत्रपती संभाजीनगरमध्ये। आज सकाळी 10 वाजता याबद्दल निश्चितता येण्याची शक्यता वर्तवली जाते, कारण की जो काही राडा शिवसेनेमध्ये काल झाला होता छत्रपती संभाजीनगरमध्ये, त्यानंतर आता एकनाथ शिंदेंनी शिरसाटांना फोन करून सगळी माहिती घेतलेली आहे आणि अखेर आज ती भूमिका जाहीर करण्याची शक्यता वर्तवली जाते। आज कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांना आपली भूमिका जाहीर करावीच लागणार आहे। आपले प्रतिनिधी मोहसिन शेख आपल्या सोबत जोडले गेलेत। मोहसिन, नेमकं छत्रपती संभाजीनगरमध्ये आज काय काय होऊ शकतं? वैष्णवी, काल बराच ड्रामा आपण संभाजीनगरमध्ये पाहिलाय। रात्री उशिरापर्यंत राजेंद्र दंडाजे जे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहेत त्यांनी शिरसाट घरासमोर मोठा जमाव नेत शक्ती प्रदर्शन केलं। त्यानंतर शिरसाट यांनी आपली भूमिका केली। दुसरीकडे यांच्या भूमिका जाहीर केल्यानंतर भाजपच्या आमदार संजय केनेकर यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली की शिरसाट यांनी कसं जागा वाटपासाठी आपल्याला फिरवलं। त्यामुळे दोन्हीकडून ऍक्शनला रिॲक्शन दिली जात आहे आणि कोणताही तोडगा रात्रीपर्यंत निघाला नव्हता। आता 10 वाजता संजय शिरसाट पत्रकार परिषद घेणार आहे आणि आपली भूमिका स्पष्ट करणार आहे। रात्री अनेकदा त्यांनी एकनाथ शिंदेशी फोनवर चर्चा केली आहे। तिकडे भाजपचे लोक देखील आपल्या वरिष्ठांशी बोलतायत, मात्र तोडगा काही निघायला तयार नाहीये। त्यामुळे आता 10 वाजता पत्रकार परिषदेमध्ये संजय शिरसाट काय सांगतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे। जी परिस्थिती पाहायला मिळते त्यानुसार युती होण्याची शक्यता आता खूपच कमी वाटते। त्यामुळे आता 10 वाजेच्या ठोक्याला नेमकं शिरसाटांच्या पत्रकार परिषदेमध्ये नेमकं काय बोललं जातं आणि त्यानंतर हे सगळं चित्र स्पष्ट होणार आहे। मोहसिन, धन्यवाद। सविस्तर अपडेट आपण दिली आहे। या पत्रकार परिषदेकडून संदर्भातली सुद्धा अपडेट आपल्याकडनं घेत राहू।